विकास। मुस्लिम समाजासह सर्व जाती धर्माच्या मतदारांनी मला मतदान केल्यामुळेच मी विजयी झालो असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे। मला मुस्लिम समाजाला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत। मतदारसंघातल्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना मला धन्यवाद दिले पाहिजेत। परंतु मी सुरुवातीपासून सांगत होतो की मुस्लिम बांधवांचा जो गैरसमज होता तो दूर आम्ही करू। तो फार मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलो नाही हे मोजणीतल्या आकडेवारी देखील दिसते। परंतु माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं होतं, म्हणून आम्ही 20, 25, 30 वर राहिलो नाही। आम्ही बऱ्यापैकी मतं पुढे नेऊ शकलो आणि हळूहळू आता पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला मुस्लिम बांधवांमधला देखील गैरसमज दूर झालेला दिसेल। आणि सगळ्यात रत्नागिरीच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट होती की ज्या लोकांनी असं एक षडयंत्र करून मला हिंदू द्वेष्ट ठरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला हिंदू कम्युनिटीनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांनी जे कोणी केलं होतं त्यांनी तरी आता स्वतःची राजकीय पात्रता ओळखली पाहिजे, लायकी ओळखली पाहिजे असं माझं मत आहे। पाचव्यांदा आमदार होते सर, काय भावना आपल्या? नाही, चांगलंच आहे ना, नशिबामध्ये पाचव्यांदा। रत्नागिरी शहर आणि विशेष करून ग्रामीण भागातील आणि विविध मोहल्ल्यामधील मतदारांनी मला भरभरून मतदान केले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे असे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत निकालानंतर पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले। मतदार ज्या पद्धतीनं न बाहेर पडता जे प्रचाराला कधी तुम्ही जर रत्नागिरी शहरातलं मतदान बघितलं असेल तर मोहल्ल्यांमध्ये झालेलं मतदान ठीक आहे, पण प्रत्येक बूथवर मी प्लसमध्ये आहे। रत्नागिरी शहरानं देखील मताधिक्य दिलेलं आहे आणि ग्रामीण भागात तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 4000, 4500, 5000चं मताधिक्य आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे जे उपकार आहेत हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या मतदारांचे उपकार आहेत। साधारणतः राज्यामध्ये जे चित्र बघायला गेलं तर 200 प्लस पॉईंट जे आहे महाविकासआघाडीचे 50-60च्या आसपास राहणार आहे। यानंतर त्यांच्यासाठी काय करून आदेश वगैरे आले? पहिली गोष्ट, आम्ही प्रत्येक पक्षातले जे आमदार आहोत हे नेत्यावर विश्वास ठेवणारे आहोत, नेत्यावर विश्वास दाखवणारे आहोत। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही 24-48 तासामध्ये मंत्रिमंडळ देखील स्थापन होईल असं चित्र आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील जाहीर होतील असं मला वाटतं, मला माहित नाही। परंतु एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर ठेवलेला संपर्क आणि त्यांना कायमस्वरूपी बदनाम करण्याचा उभाटाच्या नेत्यांनी केलेला प्रयत्न त्याला देखील चोख उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।